तर सध्या बाजारात मस्त असे लाल लाल आणि स्वस्त टमाटर मिळत आहेत, त्यामुळे मी बाजारातून 2 किलो टमाटर आणले आणि हे सध्या 20 रुपये किलो टमाटर असले तरी पुढे जाऊन 100 ते 200 रुपये किलो होऊ शकतात। त्यामुळे मी तुम्हाला पुढचे काही महिने टमाटर स्टोर करून कसं ठेवायचं ते दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला मग टमाटर साठवून ठेवण्यासाठी इथं मी 2 किलो टमाटर घेऊन स्वच्छ धुवून घेतले आणि याच्यातले मी साधारण 1 किलो टमाटर स्टोर करण्यासाठी वापरणार आहे। तुम्ही हवं तितक्या टमाटरचं बनवून स्टोर करू शकता। तर इथं अगोदर टमाटरच्या देठाचा भाग असा कापून काढायचा, मग नंतर टमाटरला कापून घेऊ। तर जास्त बारीक बारीक कापण्याची गरज नाही, थोड्याशा लहान मोठ्या तुकड्यामध्ये कापून घेतला तरी चालेल। आणि कापताना चेक करून पहा की एखादा टमाटर खराब तर नाही। तर याच पद्धतीने सगळ्या टमाटरच्या फोडी करून घ्यायच्या, मग नंतर त्याला कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथं मी जवळपास 1 किलो टमाटरला कापून कुकरमध्ये टाकलंय। आता यात टाकूया साधारण 2 इंच आल्याचे तुकडे आणि सोबतच 3 ते 4 तमालपत्र व 2 मोठी विलायची आणि 4 दालचिनीचे तुकडे टाकायचे आहे। यामुळे काय होतं, याला चांगला फ्लेवर येतो, त्यामुळे अवश्य वापरा। आता यात पाणी न घालता कुकरचं झाकण लावू आणि गॅसवर ठेवून मध्यम आचेवर 3 शिट्ट्या होण्याची वाट पाहू। हे पहा, अशा शिट्ट्या झाल्या की हवा गेल्यानंतर झाकण काढायचं आणि त्यात जे आपण दालचिनी तमालपत्र विलायची टाकलं होतं ते काढून घेऊ। इथं मात्र आलं काढायचं नाही आणि असं काढल्यानंतर याला पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहू। हे पहा, मी याला व्यवस्थित थंड करून घेतलंय। आता याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। इथं मी मिक्सरचं मोठं भांडं वापरतोय, तुमचं लहान असेल तर 2 वेळा वाटून घेऊ शकता। तर पाण्याचा वापर न करता मऊ वाटायचं आणि गाळणीत टाकून गाळून घ्यायचं आहे, कारण की वाटल्यानंतरही थोडेफार लहानसहान कण राहू शकतात आणि आलं वापरल्यामुळे आल्याचे तुकडे राहण्याची जास्त शक्यता असते। म्हणून असं चमचा फिरवत गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर जास्त मटेरियल असेल तर त्याला परत वाटून गाळून घ्या। तसं तुम्ही पाहू शकता की आपले जास्त काही तुकडे राहिले नाही, त्यामुळे हा चोथा न वापरता बाजूला ठेवू आणि टमाटरच्या प्युरीला गॅसवर ठेवून काही मिनिट शिजवून घेऊ। आता यात चवीपुरतं मीठ व 1 चमचा विनेगर टाकून शिजवून घ्यायचं आहे। तर याला मध्यम आचेवर असं सतत चमचा चालवत नाहीतर झाकून 8 ते 10 मिनिट शिजवायचं। जर तुम्ही झाकण लावून शिजवत असाल तर अधूनमधून चमचा चालवत राहा। आणि हो, आपण हे काही सॉस बनवत नाही, त्यामुळे घट्ट बनेपर्यंत शिजवायचं, अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे। म्हणजे की गरम असतानाच असं एखाद्या प्लेटमध्ये काढून बघायचं की तो बाजूला सरकत तर नाही आणि असं कडेने पाणी पण निघायला नको, मग समजायचं की एकदम परफेक्ट बनलंय। त्यामुळे आपण याला गॅसवरचं काढून व्यवस्थित थंड झालं की बर्फ तयार करायच्या ट्रेमध्ये टाकायचं आहे आणि ट्रेला तेल तूप वगैरे असं काहीही लावायची गरज नाही। व्यवस्थित भरून थोडं टॅप करायचं, जेणेकरून चांगले सेट होतील। आता ट्रेचं झाकण लावून याला साधारण 2 तास म्हणजे की घट्ट बनेपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवायचं। 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता की हे मस्त सेट झालंय। आता याच्या वड्या काढून दाखवतो। हे पहा, अशा वड्या काढून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून याला कमीत कमी फ्रीजमध्ये 3 ते 4 महिने स्टोर करून ठेवू शकता। तर आजच्या भाजीसाठी याच्यातल्या मी 2 वड्या काढून ठेवलंय। आता डब्याचं झाकण लावून याला फ्रीजमध्ये ठेवून घेतो। तर ज्या ज्या भाज्यामध्ये टमाटर पडतं त्या प्रत्येक भाजीत या साठवणीतल्या वड्या वापरून तुम्ही भाजी बनवू शकता आणि त्या भाजीच्या चवीत पण अजिबात फरक पडणार नाही। तर इथं मी त्याच वड्या वापरून भातासोबत खाण्यासाठी हा राजमा बनवलाय। तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता।